महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी शिवसेनामध्ये अनेक महिलांना प्रवेश मिळालेला आहे। शिवसेनाचे प्रवक्ते व आमदार मनीषा कांदे आपल्यासोबत या ठिकाणी आहे। ताई, आज मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहे नागपूर जिल्हा तर ग्रामीण भागात अनेक जिल्ह्यातून आलेल्या आहे। चांगला एक प्रतिसाद मिळताना दिसतोय, काय भावना? शिवसेनेमध्ये पहिलेपासूनच महिलांची संख्या खूप चांगली आहे, परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदे यांनी पक्ष वाढवलेला आहे आणि खरी शिवसेना कोणती आहे ही दाखवून दिलेला आहे आणि जनतेने देखील आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीला आणि शिवसेनेला यश दिलंय, त्याबद्दल आम्ही माननीय शिंदे साहेब यांचे आभार मानतो, जनतेचे आभार मानतो, लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, सर्वांचे आम्ही आभार मानतो। कारण आमच्यावर आता खूप जबाबदारी आली आहे आणि या सगळ्या महिला शिवसेनेत अनेक पहिले होत्याच, अजूनही महिला गोंदिया भागातून आल्या आहेत। सर्व पूर्व विदर्भातल्या 5 जिल्ह्यातून आज महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। नागपूर शहर असेल, नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, वर्धा या ठिकाणून काही नियुक्त्या, काही पक्षप्रवेश महिलांचे झाले आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण आहे। पुढच्या 5 वर्ष महायुतीचं सरकार राहील, त्या महायुतीच्या ज्या आता नवीन योजना येतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या कटिबद्ध आहेत। विदर्भात शिवसेना मजबूत करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यापर्यंत आपण पोहोचणार आहात ज्या पद्धतीने आता? हो, आता ही सुरुवात आहेच। विदर्भामध्ये शिवसेना पहिल्यापासूनच आहे, परंतु या युतीच्या राजकारणात आम्हाला मनाप्रमाणे सीट्स मिळत नाही, ती खंत आहे। परंतु यापुढे आम्ही प्रयत्न करत राहू। आता पुढे अनेक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतील, त्यामध्ये निश्चितच शिवसैनिक अग्रेसर असतील। आपण शिवसेनेच्या प्रवक्ता, एक प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीने वक्फ जो बोर्ड आहे त्याच पद्धतीने एक हिंदूंचा पण एक बोर्ड असायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं यावरती काय प्रतिक्रिया? बघा, नेहमी ही हिंदूंवरच एक जबाबदारी असते की आम्ही सेक्युलर आहे हे दाखवायचं। इतर कुठल्याही जाती धर्मावर ही जबाबदारी नाही आहे की ते सेक्युलर आहे ते दाखवण्याचं। मुस्लिम दाखवतात की मी मुस्लिम आहे, ख्रिश्चन दाखवतात की मी ख्रिश्चन आहे, परंतु हिंदूंना दाखवावं लागतं मी सेक्युलर आहे। हे कुठेतरी हिंदूंच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे असं काही कुठल्या बोर्डची वक्फ बोर्ड बद्दल आम्ही जे बोललो, कारण त्याच्यावर अन्याय अत्याचार खूप सेंटरने म्हणाले की हिंदूंचा पण एक बोर्ड असायला पाहिजे ज्या पद्धतीने ज्या मुस्लिमांच्या हिंदूचा। आता यावर नक्कीच सरकार विचार करेल। प्रत्येकाचं म्हणणं काय पहिले ते त्यांनी लेखी आणि मौखिक रूपाने सादर केलं तर नक्कीच सरकार त्याचा विचार करेल। गौहत्यावरती आपली सरकारची काही नाही, आपण तर गौमातेला गोमाता राजमाता दर्जा दिलाय माननीय शिंदे साहेबांनी। अनेक ठिकाणी मॅडम गौची हत्या होते। नाही, आता आमच्याकडे काही महिला आहेत, आज 1-2 महिला आलेल्या नाही आहेत, त्या एकच काम करतात की जिकडे जिकडे गायींवर अन्याय अत्याचार होतो किंवा त्यांना पळवलं जातं तर अशा पण महिला आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये आमच्या काही महिला आहेत की त्या याच्यासाठी काम करतात आणि आमची महिला आघाडी देखील सतर्क राहील याबद्दल।